बारामती इंदापूर पालखी महामार्गाच्या कामावरून आता तब्बल 52 कोटी रुपयांचा कथित गैरव्यवहाराचे आरोप समोर आले आहेत. प्रत्यक्षात काम अपूर्ण असताना कागदपत्री काम पूर्ण दाखवून कोट्यवधींची बिले काढल्याचा गंभीर दावा करण्यात आला आहे. या आरोपांमुळे पालखी महामार्गाच्या कामावरच आता प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. नेमकं काय आहे हे 52 कोटीचं प्रकरण? कोणत्या कामांची बिले काढण्यात आली आणि या संपूर्ण प्रकरणात ठेकेदार आणि संबंधित अधिकाऱ्यांची भूमिका काय? पाहूया हा विशेष रिपोर्ट. बारामती इंदापूर पालखी महामार्गाच्या कामात तब्बल 52 कोटी रुपयांच्या कथित अपहाराचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. महामार्गावरील काही कामे प्रत्यक्षात अपूर्ण असतानाही ती कागदपत्री पूर्ण दाखवून कोट्यवधी रुपयांची बिले काढण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. ठेकेदार आणि NHAIच्या संबंधित अधिकाऱ्यांनी संगनमत करून हा प्रकार केल्याचा आरोप सब कंत्राटदार संजय चव्हाण आणि त्यांचे कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट रमेश राठोड यांनी केला आहे. या प्रकरणात मंत्री दत्तात्रय भरणे आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या नावानेही गंभीर आरोप करण्यात आले आहेत. अपूर्ण काम पूर्ण दाखवून खरंच 52 कोटींची बिले काढली गेली का? या संपूर्ण प्रकरणामागे नेमकं सत्य काय आहे हे आता चौकशीतून समोर येणार आहे. मला बघा सर, मला 50 कोटीचं फसवणुकी केलं आणि मशिनरी जो परचेस केलेला होतो सगळं मशिनरी उचलून नेले, दमदाट करून. माझं कॅम्प होतो, कॅम्पला दमदाट करून सगळं ताबा मारलेलं आहे. तिथलं मटेरियल काय होतं सगळं विकून हे केलेलं आहे, विकलेलं आहे. सगळं मटेरियल नाही आहे तिथं आणि कुठलंही हे करत नाही आहे. आणि पोलीस कंप्लेंट आता मी सांगत होतो ना सर, तेच कंप्लेंट दिलो. कंप्लेंट दिल्यानंतर सगळं राजकारणी राजकारणीकडून फोन येतात अधिकाऱ्यांना. मग अधिकाऱ्याने बघितलं तर सगळं डॉक्युमेंट बघा, बाबा हिचं खरं आहे, सगळं डॉक्युमेंट ऑन पेपर आहे. आता सगळं बघा सर, आता माझ्याकडं सगळं ह्यांचं अग्रीमेंट आहे. आता हे परचेस अग्रीमेंट आहे सर, आणि मी हे पेमेंट भरलेलं आहे. तुमचे आरोप कुणाकुणावरती आहेत आणि नेमकं आर के चव्हाण इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी, आर के चव्हाण त्यांच्यावरती, RS कामटे त्यांच्या RS चव्हाणांनी तुमची किती कोटीची फसवणूक केली आहे? 50 कोटीचं फसवणुकी केली सर. आणि कामटे यांनी किती कोटीची? कामटेने सर मशिनरीचं त्यांचं परचेस केलेलं होतं आम्ही मशिनरी. आता एक 70 ॲसेट मशिनरीचं फसवणुकी केली आणि दमदाट 70 ॲसेटचं एक 20 कोटीचं होत्या सर. 20 दुसरा एक आरोप केला होता की तुम्ही कम्प्लिशन न करता कम्प्लिशन झाल्याचं दाखवलं, म्हणजे काम पूर्ण न होता. नेमकं किती स्पॉट आहेत आणि तो किती कोटी रुपयाचा आहे? टोटलमध्ये सर 52 करोडचं टोटल पेमेंटचं. आणि असं स्पॉट होतं की फार ठिकाणी, एका ठिकाणी असं म्हणून कम से कम एक 7-8 ठिकाणी. लोकेशन हे आहे ना सर, काय आपलं हे वालचंद नगर, सनसर आणि शेळगाव फुल तिथं आणि वेताळबाबा मंदिर असं. आणि एक वेगळं ठिकाणी असं हे केलं की साधारण किती किलोमीटरचं अंतर आहे ते पूर्ण? टोटलमध्ये 42 किलोमीटरचं अंतर आहे सर टोटलमध्ये. तुमचं म्हणणं असं आहे का की रस्ता अपूर्ण आहे आता सध्या? अपूर्ण आहे सर, आजच्या डेटला बी अपूर्ण आहे सर. तुमचं असं म्हणणं आहे का ते काम कम्प्लीट आहे असं दाखवलं गेलेलं आहे, असं तुमचा आरोप आहे का? हा सर, आता आजच्या डेटला काम कम्प्लीटच अनकम्प्लीट आहे, कम्प्लीट नाही सर. म्हणजे पेपरवर हा बिल्ल कुठं उचलले नाही सर. आता त्या ठिकाणी त्या स्पॉटमध्ये ऑलरेडी काम कम्प्लिशन आहे, एवढे स्टेजला झाले म्हणून त्यांनी पैसे उचललेले बी आहेत त्या ठिकाणी. तुम्ही गंभीर आरोप करताय का? हा. तुम्ही सांगताय 7-8 ठिकाणी स्पेसिफिक तुम्ही जर सांगू शकला असता की तिथे काम तुमचे त्याच्याकडे कागदपत्र हो आहे ना सर, सगळं MB हो आहे ना सर, टोटल आहे सर. आता MB मेजरमेंट सीट म्हणून असते सर. मेजरमेंट सीटमध्ये सगळं साईन करून त्यांनी काय केलं असते तुम्हाला दाखवतो. आता कुठलं बी सीट असू द्या आपल्याकडं हे जे असते ना सर. आता एक बिल झाला, आता बघा हे बिल असते सर, हे फायनल सर्टिफाईड SPS स्टेज पेमेंट स्टेटमेंट म्हणून. मग ह्याच्यामध्ये काय असते की कुठलं लोकेशनला काय चॅलेंजेस असते सर. आता बघा हे एवढं चॅलेंजेस आहे, एवढं चॅलेंजमध्ये हे दोन काय आम्ही मार्क केलेलं ना, ह्या ठिकाणी आत्ता बी गेलं तर बी काम झालं नाही. पॉईंट कुठले सर? आता हे लासुर्णीमध्ये येते सर, लासुर्णीचं ते काम झाले की नाही क्रॉस व्हेरीफाय करणं कोणाचं काम काय असतं? हा हे NHAI करायला, NHAIचं हे असते सर, त्यांचं एक अथॉरिटी इंजिनियर असते. रिपोर्ट दिला की कंप्लीट झाले हो ना सर, त्यांना सही केलं ना सर. अधिकारी कोणता आहे ज्यांनी सही? हे बघा ना सर, आता बघा ना सर, हे बघा पीडीचं बी साईन आहे याच्यावरती, प्रोजेक्ट डायरेक्टर साईन आहे, सगळं डिपार्टमेंटचं सिग्नेचर आहे. कोण बिल सर्टिफाईड करतात त्यांचं सिग्नेचर आहे. आणि हे काय मास्टर MB बुक असते. MB बुक म्हणजे सर ह्याच्या मास्टर बुकचं मेजरमेंट असते. ह्याच्यामध्ये कुठलंही चुकीचं असू द्या, कुठलंही हे नसते. ह्याला काहीच करू शकत नाही.
हे मास्टर बुक आहे हे, आणि हे बघा हे ह्या याच्यामध्ये जो ड्रीम प्रोजेक्ट होता, महाराष्ट्र राज्याच्या जनतेतला स्वप्नाचा प्रकल्प होता, त्या स्वप्नाच्या प्रकल्पामध्ये गैरप्रकार, गैरकृत्य आणि काम न होता अधिकाराशी हात मिळवणी करून, आता कोणाचा आशीर्वाद आहे हे माहित नाहीये, मग अधिकाराशी हात मिळवून करून जवळपास 50 कोटीच्या वरती बिलं उचललेली आहेत आणि ते वापरले देखील आहे. सदरचे प्रोजेक्ट हा 2023ला कंप्लीट व्हायला पाहिजे होतं, जे की 2026 पर्यंत पूर्ण झालेला नाहीये. ह्याचं कारणच ते आहे की ज्या वेळेला SU म्हणजेच संजय चव्हाण इन्फ्रास्ट्रक्चरला जेव्हा हे अग्रीमेंट करण्यात आलं, त्यावेळेला त्यांनी जो आरके चव्हाण आहे ह्यांनी काहीच दाखवलेलं नव्हता की बाबा ह्याच्यामध्ये इनकम्प्लीट आहे किंवा मी 52 कोटी उचललेला आहे. कारण का शासकीय ज्या काही नोंदी असतात, जेव्हा त्याच्यामध्ये आपण इन्व्हॉल्व्ह होत नाही किंवा त्याची माहिती आपण घेत नाही, तोपर्यंत शासकीय कुठल्याही कामाची आपल्याला माहिती मिळत नाही. त्याप्रमाणे ह्यांनी आता आरके चव्हाण हा कंस्ट्रक्शन मोठा बिल्डर आहे, त्यांनी मला अग्रीमेंट दिलेलं आहे 225 कोटीची. मी घेतल्यानंतर जेव्हा मी कामाला लागल्यानंतर साहजिक आहे, एखादा माणूस कामाला लागला, अरे बिल उचलतोच, आता लेबरचं पेमेंट करायचं आहे, साधन सामुग्रीचं पेमेंट करायचे आहे, बाकीचे पेमेंट करण्यासाठी जेव्हा मी डीप मध्ये गेलो, जेव्हा ऑफिसमध्ये गेलो, तेव्हा मला असं कळालं सुरुवातीलाच 165 कोटीमध्ये आरके चव्हाणने जेव्हा अग्रीमेंट केलं होतं 2021ला, तेव्हाच त्यांनी जवळपास 15 कोटीचा घोटाळा केला होता. हे जेव्हा माझ्या लक्षात आलं, तेव्हा ह्या चव्हाण साहेबांनी डीप मध्ये गेले. डीप मध्ये जाऊन पुन्हा त्यांनी बघितलं की जवळपास 50 ते 52 कोटीची कामं न करता ह्यांनी बिल उचललेली होती. म्हणजेच ह्या गोष्टीला, अशा अनाधिकृत गोष्टीला तिथल्या संबंधित अधिकारी डेफिनेटली जबाबदार असणारा एक. आणि सब कॉन्ट्रॅक्टर म्हणून RS कामठेला जेव्हा आरके चव्हाणनी दिलं होतं आणि RS कामठेनी ह्याच्याबरोबरचा जो प्रोव्हाइड केलाय तो हा थोडासा डिफरंट वेगळाच आहे. परंतु रिगार्डिंग हेच विषय आहे, कारण का जागेच होता, परंतु RS कामठेला देखील सदरचं काम पूर्ण करणं होत नव्हतं. कारण का, त्याचे वैयक्तिक काही कारण असू शकतात, पण त्यांनी देखील ह्यांना अंधारात ठेवलं आणि तेव्हा त्याचे प्रत्येक गाड्या निलावाला लागल्या होत्या. मग ते NP कादरी अकाउंट म्हणतात त्याच्यात गेलं होतं. मग ह्यांनी सदर बँकेशी तडजोड करून RS कामठेला आणि आरके चव्हाणला मध्यस्थी घेऊन ते मिटून जवळपास 14 कोटी रुपये त्या बँकेत भरून ती गाडी हँडओव्हर करून घेतली आणि ह्यांनी कामाला सुरुवात केली. कामाला सुरुवात केल्यानंतर सगळं निदर्शनास असं आलं की सदरच्या कामामध्ये पूर्णपणे डुप्लिकेट होऊन आणि ह्या शासनाचा, आपल्या शासनाने जनतेच्या पैशाला कसे देशोधडीला लागलेत आणि ह्यांचा कारभार कसा भोंगळा, ह्यांना जेव्हा लक्षात आलं आपलं पण पेमेंट करत नाही, आपली पण 50 कोटी आजच्या घडीला पेंडिंग आहेत आणि ह्यांनी शासनाबरोबर, माझ्या हा प्रश्न वैयक्तिक नाही बरं का, वैयक्तिक तरी माझे 50 कोटी प्लस 14 कोटीचा आहे, तो डिफरंट आहे, पण जनतेच्या पैशाचा, संरक्षणाचा आणि महामार्गाचा गुणवत्ताचा प्रश्न आहे. आणि हा एका कुठल्या मराठी माणसाचा किंवा महाराष्ट्रातल्या राहणाऱ्या घटकाचा विषय नाहीये, हा राज्यातील प्रत्येक महाराष्ट्र नागरिकाच्या स्वप्नातील प्रकल्प होता, जे की ही संताची भूमी असणाऱ्या बारामती ते इंदापूर जो 42 किलोमीटरचा प्रकल्प होता, ह्या प्रकल्पमध्ये कामं न करता विचार करण्यासाठी धक्कादायक बाब आहे. जर 50 कोटी रुपये कागदावर जर उचलत असेल तर ह्याच्यामुळे चिटिंगचा हा गुन्हा ह्याच्यावर दाखल झालाच पाहिजे. दुसरा, ह्याच्याशी जो विश्वासघात केलाय तो विश्वासघात गुन्हा तर लागलाच पाहिजे. आणि तिसरा, RS कामठेने इथल्या गावगुंडांना सोबत घेऊन जी काही मस्टरी चोरीला नेवले हे गुन्हा दाखल झाला पाहिजे. आणि ह्या सगळ्या बाबतीतच्या महत्वाचा प्रश्न की सरकारी कर्मचारी आणि अधिकारी, संबंधित अधिकारी कोणाच्या आशीर्वादाने खोटे व बनावट कागदोपत्रावर सही शिक्के करून ते पेमेंट दिलेलं आहे, त्याच्याबद्दल जे फॉर्जरीचे गुन्हे आहेत ते दाखल झाला पाहिजे. आणि संबंधित जी अधिकारी कर्मचारी अथवा आरके चव्हाण इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड व RS कामठेनी जो काही गैरप्रकार, गैरकृत्य ह्याच्याबरोबर संबंधित अधिकारी आणि जो यश कामठे आणि इतर त्याची कामठेची धमकी, क्रिमिनल इंटिमिडेशन या संबंधितच्या लोकांच्या विरोधात 26 जानेवारी 2026 पासून ते आज तगात कमीत कमी SP पासून, मुख्यमंत्री पासून, गृहमंत्री पासून, पोलीस महासंचालकापर्यंत आणि संबंधित जी काही PWचा जो राष्ट्रीय महामार्ग आहे ह्याच्या देखील अधिकाऱ्याशी रीतसर अर्ज दिलेला आहे, तक्रार दिलेला आहे आणि प्रत्यक्ष भेटून देखील सुद्धा माहिती दिलेली आहे. आणि इव्हन दो संबंधित आपला केंद्रीय मंत्री जो रोडचा आहे त्यांना सुद्धा भेटून दाखल केलेला आहे. एखाद्या गोष्टीच्या वरती अलिगेशन करताना आपल्याला सुद्धा त्या गोष्टीचं भान नक्कीच असावं. जो आरके चव्हाण आणि RS कामठे, आरके चव्हाण इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेडचे सर्व RK चव्हाण आणि RS कामठेच्या संबंधित लोकांनी
आपलं मामा भरण्याच्या नावाने डायरेक्ट धमकी देतात आणि आमच्या पुणे शहरातला जो काही केंद्रीय राज्यमंत्री आहे त्याच्या नावाने धमकी देतात.